उद्धव ठाकरे विधान परिषदेवर येणार असतील तर निवडणूक बिनविरोध करू अशी भूमिका भाजपने घेतली आहे। मात्र मवियानं दुसरा उमेदवार दिला तर उमेदवार देण्यात येईल हेही स्पष्ट केलं। या निमित्तानं गेल्या काही काळात ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील कटुता संपणार का, ठाकरे आणि भाजपच्या जुन्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू होणार का, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ही दोस्ती तुटायची नाही। ठाकरेंच्या विधान परिषदेसाठी आता भाजप मैदानात। फडणवीस ठाकरेंमधली कटुता संपणार। भाजपच्या मित्रपक्षात ठाकरेंची भर, विरोधक केवळ शब्दापुरते उरणार। साजिश की शौकत कर बैठ गए, अनचाहे हालात पकड़कर बैठ गए। जिनको मेरा हाथ पकड़कर चलना था, हैरत है वो बात पकड़कर बैठ गए। एवढं तुम्ही मला जवळून ओळखता म्हटल्यानंतर ऐसी कौन सी बात थी कि और किसी का हाथ पकड़ना पड़ा। उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत निरोप देताना या दोन्ही जुन्या मित्रांमधली जुगलबंदी बरंच काही सांगून गेली। 2019च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या, जनतेनं बहुमतही दिलं। मात्र नंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप युतीत तणाव निर्माण झाला। राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला। देवेंद्र फडणवीसांच्या तोंडापर्यंत आलेला मुख्यमंत्री पदाचा घास फिरावला गेला। 2.5 वर्षात याचं उपटं फडणवीस आणि भाजपनं काढलं। एकनाथ शिंदेंचं बंड झालं। उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं। सरकारचा कंट्रोल फडणवीसांकडे गेला। 2019चा वचपा काढल्याचं फडणवीस जाहीरपणे म्हणाले। या भाष्यावर नंतर फडणवीसांनी माघारही घेतली। मात्र दोन्ही नेत्यांमधली कटुता शिगेला पोहोचली होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीपेक्षा सरस कामगिरी केली। विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत एकतर तो राहील किंवा मी राहीन इथपर्यंत उद्धव ठाकरेंची भाषा पोहोचली। माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतोय ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। 2024च्या विधानसभेत महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता मिळवली। देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी आले। राजकारणातला चढ उतार बघून आलेल्या फडणवीसांनी महायुती सरकार सांभाळताना ठाकरेंशीही चांगले संबंध राहतील या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली। ठाकरेंसाठी महत्त्वाची असलेली मुंबई महापालिका भाजप आणि शिंदे सेनेने मिळवत राज्यातील प्रभावी विरोधी पक्ष निष्प्रभ केला। राज्यात सद्यस्थितीत शिंदेंची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत, शरद पवारांची राष्ट्रवादी कुंपणावर आणि शक्तीहीन ठाकरे बंधू असं गणित दिसतंय। भाजपचे विरोधक संपलेले असताना भाजपने नवं बेरजेचं राजकारण करायचं ठरवलंय। उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावं अशी चर्चा सुरू झाली। अखेरला उद्धव ठाकरे हेच विधान परिषदचे उमेदवार असणार आहेत आणि तेच विधान परिषदेमध्ये जायला ते सुद्धा स्वतः इच्छुक आहेत। म्हणून किती जरी काही जरी झालं तर ही विधान परिषदची निवडणूक उद्धव ठाकरे लढवणार आहेत आणि त्याच्यामुळं इतर सगळ्या निवडणुका मला वाटतं दुसरे कोणी उमेदवार नसल्यामुळं फाटाफुटीचे चान्सेस कमी होतील आणि बिनविरोध निवडणूक होईल असा एकंदरीत अंदाज आहे। माझ्या मते विधान परिषदेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनीच पुन्हा विधान परिषद सदस्य म्हणून शपथ घेतली पाहिजे, कारण आपल्या राज्यातील प्रश्न त्यानिमित्ताने मांडता येतील आणि एक सध्या संघटनेचा एक आवाज उद्धवजींच्या रूपाने पुन्हा एकदा त्या विधानमंडळात असला पाहिजे आणि त्यासाठी उद्धवजींनी जबाबदारी घेतली पाहिजे असं मला तरी वाटतं आणि त्यासाठी आम्ही उद्धवजींना सुद्धा विनंती केलेली आहे। अशात उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध करू अशी घोषणा भाजपने केली। ही ठाकरेंना पुन्हा सोबत येण्यासाठीची साध भाजपने घातल्याचं मानण्यात येतं। आता शिवसेनेनं काय करायचं, कोणता उमेदवार द्यायचा या संदर्भातला निर्णय हे फक्त शिवसेना पक्षप्रमुखच घेऊ शकतात। आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचं उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतील। संघटनेचे आमच्या PCC असेल किंवा CLP असेल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याप्रमाणे काही निर्णय झाले असतील, त्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय करेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत। त्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाल्याची अफवाही उडाली आणि चर्चा आणखी दाबली। मात्र स्वतः फडणवीसांनी या चर्चेतली हवा काढून टाकली। असं आहे
उद्धव ठाकरेंना जर मला भेटायचं असेल किंवा आमची भेट व्हायची असेल तर ती लपून छपून करण्याची आवश्यकता नाही आहे. ती ओपनली देखील केली जाऊ शकते. असे कुठलेच विषय आमच्यात नाहीत की जे आता लपवायची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. अशा प्रकारची कुठलीही भेट घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं खोट्या बातम्या देतात. या खोटारड्या हँडल्सवर त्या ठिकाणी नोटीस बजावली जाईल. 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आता कामाला लागल्याचं दिसतंय. सत्ताधारी मित्र पक्षांना संदेश आणि एका प्रबळ विरोधकाला सोबत घेण्याची ही रणनीती मानण्यात येते. मित्र पक्षात असून शिरजोरी करणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा मेसेज देण्याची योजना यात आहे. मुंबई महापालिकेतील पराभवानंतर दिल्लीत पुन्हा ऑपरेशन टायगरची सुरू झालेली चर्चाही भाजपनं यासाठीच थांबवली असं मानण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे यांनी केलेलं देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक असो किंवा सामना या वृत्तपत्रामध्ये फडणवीस यांचं केलेलं कौतुक असो, सध्या ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये जे सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालंय त्याची चर्चा आता सगळेच पसरली गेलेली पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांची हजेरी बरंच काही सांगून जाते. भाजप आणि ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकत्र दिसली तर राज्याचं राजकारण बदलणार आहे. हिंदुत्ववादी शिवसेना भाजपचा नैसर्गिक साथीदार असल्याची भावना आहे. हिंदुत्ववादी मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न असेल. पवारांपाठोपाठ ठाकरेंची साथ मिळाल्यास भाजपला अधिक बळकटी येईल. शिंदेच्या शिवसेनेला सोबत राहायचं असेल तर अटींवर राहण्याचा संदेश मिळेल. ठाकरे सोबत आल्यास राज्यात भाजपला विरोधी पक्षच उरणार नाही. 2029च्या लोकसभा विधानसभा निवडणुकांचा मार्ग सुकर होईल. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेलाही यातून फायदा होणार. राजकारणात भाजपच्या साथीने पुन्हा उभं राहण्याची त्यांना संधी असेल. आदित्य ठाकरेंच्या राजकीय वाटचालीसाठी हा महत्त्वाचा निर्णय असेल. मुंबई महापालिका हातातून गेल्यानंतर राजकारणात प्रबळ राहण्यासाठीचं हे औचित्य असेल. विरोधकांचा टीकेचा सूर कमी होईल. ठाकरे ब्रँड बदलत्या राजकीय प्रवाहात प्रबळ राहील. पक्षात आगामी काळात होणारी फूट टाळण्याची गरज असेल. शिंदेच्या शिवसेनेला शह देण्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं पाऊल असेल. एकीकडे शरद पवारांच्या वाढत्या वयोमानामुळे राष्ट्रवादीचं राजकारणही क्षीण होताना दिसतंय, तर दुसरीकडे अजित पवारांच्या अकाली मृत्यूनं त्यांच्या राष्ट्रवादीची ताकदही कमी झालेली दिसते. काँग्रेस नेतृत्वही राज्यात प्रभावहीन आहे. अशात ठाकरे ब्रँड भाजपसोबत आल्यास किंवा अशी चर्चा जरी झाली तरी त्या संभ्रमाचा फायदाही भाजपलाच होणार आहे. महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असताना भाजपची मदत घेण्यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतील ही शक्यता कमी आहे. याचं कारण असं की याचे राजकीय परिणाम फार दूरगामी आहेत. यातून एकतर महाविकास आघाडी पूर्णपणे विस्कटू शकते, विरोधकांची पूर्ण फळी नेस्तनाबूत होऊ शकते आणि शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या विश्वासार्हतेला फार मोठा धक्का पोहोचू शकतो आणि भविष्यातलं राजकारण पूर्णपणे वेगळ्या वळणावर जाऊ शकतं. पक्षाच्या पडत्या काळात हा मैत्रीचा हात उद्धव आणि आदित्य ठाकरेंसाठीही महत्त्वाचा असेल. अशात शिंदेची शिवसेना आणि महाविकास आघाडीसाठी आग्रह धरणाऱ्या संजय राऊतांसारख्यांचं काय होणार हाही प्रश्नच आहे. मात्र ही मैत्री तुटायची नाही हा संदेश भाजपनं दिला. राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचं राजकारण करण्याचा ठपकाही भाजप या निमित्तानं पुसण्याच्या तयारीत दिसतोय. आता ठाकरे काय निर्णय घेणार यावर पक्षाचं आणि राज्यातल्या महाविकास आघाडीचं भवितव्य ठरेल. बिहारमध्ये नितीश कुमारांनी सोडलेलं मुख्यमंत्रीपद, आपमध्ये पडलेली फूट या ठाकरे सोबत असल्यास भाजपसाठी तो नवा विजय असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.